नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आतापर्यंत औद्योगिक अर्थशास्त्राच्या अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत MA पार्ट 1चं अर्थशास्त्र विषयाचं सेमिस्टर 1चं इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचा संपूर्ण सिलेबस. तर आपला पहिला घटक आहे औद्योगिक अर्थशास्त्राची ओळख. विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ व व्याप्ती विचारली गेली तर आपल्याला प्रस्तावना आपल्याला ही संपूर्ण प्रस्तावना आपल्याला अभ्यास करून आपल्याला पेपरमध्ये लिहायची आहे. आता औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजेच काय? तर त्या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये औद्योगिक क्षेत्राला म्हणजे आधुनिक अर्थव्यवस्थेत पाहायला गेलं तर औद्योगिक क्षेत्राला काय अत्यंत महत्त्वाचं एक स्थान आहे. तर कोणत्याही देशाचा आर्थिक विकास किंवा रोजगार निर्मिती म्हणा, राष्ट्रीय उत्पन्न त्यामध्ये वाढ करायची असेल, आपलं जीवनमान उंचावायचं असेल, तांत्रिक प्रगती साधायची असेल, तर या घटकांचा थेट संबंध कशाशी येतो बाळांनो? औद्योगिक विकासाशी येतो. आलं लक्षामध्ये? तर ही प्रस्तावना आपल्याला त्यामध्ये लिहायची. त्यानंतर व्याख्या आहे बघा. उद्योगांची रचना, वर्तन, कार्यक्षमता, किंमत निर्धारण, स्पर्धा, मक्तेदारी तसेच सरकार धोरणांचा उद्योगांवरील परिणाम यांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे औद्योगिक अर्थशास्त्र होय. तुम्हाला पेपरमध्ये देखील एकच व्याख्या लिहायची आहे, म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, एकच व्याख्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पाहतो आहोत आपण औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती. आता औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती हा तुम्हाला सेपरेट प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला प्रस्तावना आपण जी वरती पाहिली ती प्रस्तावना आणि ही प्रस्तावना थोडीशी एकत्र करून तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर इथे काय आहेत की औद्योगिक व्याप्तीचे प्रमुख मुद्दे. पहिला मुद्दा आहे आपला उद्योग व बाजाराचे विश्लेषण. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपला उत्पादन व कार्यक्षमता. तिसरा मुद्दा आहे आपला किंमत व नफा आणि चौथा मुद्दा आहे आपला संशोधन व विकास. आता संशोधन आणि विकास मध्ये काय येतं की नवीन तंत्रज्ञान असेल, नवीन कल्पना असेल, उत्पादनातील सुधारणा व संशोधनासाठी होणारा खर्च यांचा उद्योगावर होणारा परिणाम अभ्यासला जातो. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे आपला जागतिक धोरणे. सहावा मुद्दा आहे उद्योगांचे स्वरूप. सातवा तंत्रज्ञानाचा प्रभाव. आठवा सूक्ष्म व स्थूल घटकांचा अभ्यास. असं जर एका प्रश्नामध्ये तुम्हाला 8 मुद्दे कंपल्सरी लिहायचे आहेत. त्यानंतर सरतेशेवटी सारांश होतो. म्हणजे थोडक्यात आपण वरील मुद्द्यांच्या सहाय्याने काय अभ्यासलं, म्हणजे थोडक्यात औद्योगिक अर्थशास्त्र हे उद्योगांच्या जन्मापासून त्यांच्या वाढीपर्यंत, कार्यपद्धतीपासून विकासापर्यंतच्या सर्व टप्प्यांचा अभ्यास करणारे एक व्यापक व महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. असं लिहायचं. किंवा तुम्हाला जर सारांश आठवलंच नाही अभ्यास केल्यानंतर पेपरच्या वेळेस तर थोडक्यात अशा प्रकारे आपणास वरील मुद्द्यांच्या सहाय्याने औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थव्याप्ती समजून येईल. असं थोडक्यात जरी लिहिलं तरी तुम्हाला तिथे काय मिळतं बाळांनो? 1 मार्क्स आपला हातचा असतो. 8 मुद्दे लिहिणं आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज व महत्त्व. तुम्हाला हा प्रश्न कसा येईल? औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. गरज, कधी कधी 2 गरज न शब्द टाकता महत्त्व टाकलेलं असतं. तर तुम्ही काय करायचं आहे? औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व असं विचारलं तर मग प्रस्तावनेमध्ये आता औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज किंवा महत्त्व काय आहे बरं? तर आधुनिक काळात औद्योगिक क्षेत्र हे कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जाते. कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचे औद्योगिक अर्थव्यवस्थेत रूपांतर होणे हे विकासाचे महत्त्वाचे लक्षण आहे. उत्पादन वाढ, रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, निर्यात वाढ, भांडवल निर्मिती तसेच तांत्रिक प्रगती यामध्ये उद्योगांची भूमिका अत्यंत निर्णायक असते. उद्योगांमुळे केवळ वस्तूंचे उत्पादन वाढत नाही तर नागरिकांचे जीवनमान उंचावते आणि आर्थिक स्थैर्य काय होते? प्राप्त होते. अशा प्रकारे आपल्याला प्रस्तावना ही लिहायची आहे. तुम्ही अर्धा पेज प्रस्तावना लिहायचंच आहे आपल्याला. कारण एक प्रश्न जर तुम्हाला 10 मार्काचा विचारला जाते तर तुम्हाला 1 पेज पाठपोट तो पूर्ण लिहायचा आणि दुसरा पेज पण तुम्हाला काय करायचं आहे? पाठपोट लिहायचा आहे. नाहीच तर 1 पेज पाठपोट लिहून दुसरा पेज आहे तो तुम्ही पूर्ण लिहायचा आहे. आलं लक्षामध्ये? आता आपण ते जे महत्त्व आहे त्याचे आपण काय पाहत आहोत? मुद्दे अभ्यासणार आहोत. तर पहिलं महत्त्व किंवा पहिली गरज काय? औद्योगिक विकास समजून घेणे. दुसरे काय आहे? बाजार संरचना व स्पर्धेचे विश्लेषण. त्यानंतर तिसरा आहे आपला किंमत व उत्पादन निर्णय समजण्यासाठी.
चौथा आहे उद्योगांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी. पाचवा आहे आपल्या सरकारी औद्योगिक धोरणे ठरवण्यासाठी. सहावा रोजगार निर्मिती व सामाजिक कल्याणासाठी. सातवा तांत्रिक प्रगती व नवकल्पनांसाठी. नवीन नवीन कल्पना असतात, नवीन नवीन तांत्रिक प्रगती होत असतात, टेक्नॉलॉजी. जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी. नक्कीच जागतिकीकरणाच्या युगात देशांतर्गत उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सामोरे जावं लागतं. औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे उद्योगांची गुणवत्ता वाढते, कार्यक्षमता व स्पर्धात्मक शक्ती वाढवण्याचे मार्ग समजतात. निर्यात वाढ व जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी हा अभ्यास काय आहे, उपयुक्त ठरतो. आणि सरते शेवटी तुम्हाला सारांश हा लिहायचाच आहे. पेपरमध्ये म्हणा तुम्हाला कुठलाही प्रश्न लिहिला तर सरते शेवटी आपल्याला सारांश नाही, म्हणजे त्या प्रश्नाची तुम्हाला सांगता करायला पाहिजे. आणि नवीन प्रश्न काय करायचा, नवीन पेजवर लिहायचा असतो पेपरमध्ये. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये पहा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आर्थिक व कृषी विकास आणि औद्योगिकरण. तर तुम्हाला ना असाही प्रश्न विचारू शकतो की कृषी औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये कृषी विकासाचे महत्त्व, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रस्तावना आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रस्तावना लिहायची आहे. बघा, आर्थिक विकास ही केवळ राष्ट्रीय उत्पन्नात वाढलेली वाढ नसून ती एक सर्वसमावेशक व दीर्घकालीन प्रक्रिया आहे. कृषी विकास व औद्योगिकरण हे एकमेकांशी घनिष्ठ व पूरक आहेत. कृषी विकासामुळे उद्योगांना कच्चा माल, अन्नधान्य, बाजारपेठ उपलब्ध होते, तर औद्योगिकरण कृषी क्षेत्राला आधुनिक अवजारे, खते, सिंचन साधने व तंत्रज्ञान पुरवते. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांचा समतोल विकास साध्य होऊन आर्थिक विकासाची प्रक्रिया अधिक व्यापक, स्थिर व शाश्वत बनते. म्हणूनच आर्थिक विकासाच्या संदर्भात कृषी विकास व औद्योगिकरण यांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर आपण अभ्यासतो त्याचे मुद्दे. आर्थिक विकासात कृषी विकासाची भूमिका. तर पहिले आहे अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे. दुसरं आहे उद्योगांना कच्चा माल पुरवठा. तिसरं आहे ग्रामीण क्रयशक्ती वाढवणे, औद्योगिकरणाला चालना. पाचवं राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. नक्कीच कृषी उत्पादनामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढून आर्थिक विकासाला काय म्हणतात, गती. आता औद्योगिकरणाची आर्थिक विकासातील भूमिका आपण अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर वेगळा प्रश्न दिला तर तुम्हाला प्रस्तावना लिहायला लागेल. प्रस्तावना तुम्ही तयार करायची. औद्योगिकरणाची आर्थिक विकासातील भूमिका आपण वरती प्रस्तावना पाहिली बघ, ती जरी तुम्ही पाठ करून थोडीफार यामध्ये टाकलीत ना तरी चालेल. औद्योगिकरणाची आर्थिक विकासातील भूमिका, त्यामध्ये उत्पादन वाढ, रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, तांत्रिक प्रगती व भांडवल निर्मिती, आणि अर्थव्यवस्थेचे विविधीकरण. आता विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, तुम्हाला आता हे मी 5 मुद्दे दिलेले आहेत, त्याचे थोडक्यात मी थोडक्यात लिहिलेलं आहे स्पष्टीकरण. तुम्हाला जर सेपरेट प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला याचं स्पष्टीकरण अधिकरित्या करून लिहायला लागेल. आता उत्पादन वाढ. औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर व सतत उत्पादन होऊन देशाच्या एकूण उत्पादनात लक्षणीय वाढ होते. नक्कीच औद्योगिकरणामुळे काय होतं, नवीन नवीन मशिनरी आपल्याकडे येतात आणि मग त्या मशीनच्या सहाय्याने आपण अधिकाधिक उत्पादन करतो. तंत्रज्ञानाची प्रगती साध्य केली जाते की आपल्याला जे कामगार असतात, जे श्रमिक असतात, त्यांना काय दिलं जातं की योग्य प्रशिक्षण दिलं जातं, योग्य शिक्षण दिलं जातं आणि त्यांच्याकडून काय केलं जातं, अधिकाधिक उत्पादन करून घेतलं जातं. त्यामुळे काय होतं, उत्पादनात वाढ होते. नेक्स्ट आहे रोजगार निर्मिती. उद्योगांच्या विस्तारामुळे थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. नक्कीच रोजगार निर्मिती, जसं काही मागणी वगैरे वाढली तर काय होतं की वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणात करायला लागते. म्हणून वस्तूंची निर्मिती झाली किंवा सुरू झाली तर काय होतं, रोजगार श्रमिकांना नोकऱ्या मिळू लागतात. त्यामुळे काय होतं, रोजगार निर्मिती होते. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. नक्कीच औद्योगिकरणामुळे औद्योगिक उत्पादन व सेवांमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढून आर्थिक विकासाला काय मिळतं, गती मिळतं. नेक्स्ट तांत्रिक प्रगती व भांडवल निर्मिती. पाचवा अर्थव्यवस्थेचे विविधीकरण. आता पुढे लक्षात घ्या, औद्योगिक विकास व औद्योगिकरण यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी, परस्पर संबंध सांगितलेला आहे. तर लिहून घ्या. कच्चा मालाचा पुरवठा, अन्न व बाजारपेठ उपलब्धता, कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण, रोजगार व उत्पन्न समतोल व आर्थिक विकास. आता भारतीय संदर्भात महत्व. कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा आधार, हरित क्रांतीचा प्रभाव, पंचवार्षिक योजनांचा वाटा, रोजगार व उत्पन्न समन्वय, शाश्वत व सर्वसमावेशक विकास. आणि सरते शेवटी सारांश. थोडक्यात आर्थिक विकासासाठी कृषी विकास व औद्योगिकरण हे एकमेकांशी निगडीत व परस्पर पूरक घटक आहेत. कृषी विकासामुळे औद्योगिकरणाला आधार मिळतो, तर औद्योगिकरणामुळे अर्थव्यवस्थेचा वेगवान व दीर्घकालीन विकास साध्य होतो. अशा प्रकारे आपल्याला वरील प्रश्न लिहायचा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक.
हे ना मी छान एडिट केलेलं, पण काय माहिती ते वर्ड फाईलमध्ये ओपन केल्यावर ते जरा छोटं मोठं अक्षर झालेलं आहे. थोडं समजून घ्या. आपल्याला शब्दांशी त्याच्या अर्थाशी घेणं देणं आहे. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक असा जर प्रश्न तुम्हाला विचारला की औद्योगिकरणावर परिणाम करणारे घटक लिहा, तर प्रस्तावना आपण पहा. अशा पद्धतीने तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना अर्धा पेज आपल्याला लिहायचं आहे. प्रस्तावना जशी तशी पाहिजे असं नाही बाळांनो. तुम्ही अभ्यास करा, वाचा आणि तुम्हाला काय ज्ञान झालं ते तुम्ही तुमच्या याच्यात लिखाणामध्ये लिहू शकता. याची व्याख्या दिलेली आहे. उद्योगांची स्थापना व वाढ. उद्योगांची स्थापना, वाढ, कार्यक्षमता व विस्तार यांवर थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक, सामाजिक, तांत्रिक व धोरणात्मक बाबींना औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक म्हणतात. आता आपण औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक पाहूया. तर पहिला आहे आपला नैसर्गिक साधन संपत्ती. तुम्हाला माहिती आहे भारताला खूप छान पद्धतीने किंवा मुबलक पद्धतीने आपल्याला काय लाभलेलं आहे, दैवी देणगी लाभलेली आहे. ते म्हणजेच काय, नैसर्गिक साधन संपत्ती. त्यानंतर आहे भांडवल व गुंतवणूक. तिसरं आहे कामगार व मानवी संसाधन. चौथा आहे तंत्रज्ञान व नवकल्पना. पाचवा आहे आपला पायाभूत सुविधा. सहावं बाजारपेठेची उपलब्धता. सातवं सरकारी धोरणे व कायदे. आठवं सामाजिक व राजकीय स्थैर्य. विद्यार्थी मित्रांनो, मुद्दे तुम्हाला पाठांतर करणं आहे. मुद्दे आणि आपला पेपर हा मुद्देसुद्धच लिहायचा आहे. मुद्देसूद अर्थशास्त्राचा पेपर कधीही निबंध वजा लिहिला जात नाही. मुद्दे लिहायचे, त्याचं स्पष्टीकरण करायचं. इथे तुम्हाला मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. त्यानंतर सारांश. थोडक्यात औद्योगिक विकास अनेक घटकांवर अवलंबून असतो. नैसर्गिक साधन संपत्ती, भांडवल, मानवी संसाधन, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, बाजारपेठ, सरकारी धोरणे आणि सामाजिक व राजकीय स्थैर्य हे सर्व घटक समन्वयाने कार्यरत असावे, तर संतुलित, टिकाऊ आणि दीर्घकालीन औद्योगिक विकास काय होतो, साध्य होतो. आता पुढचा प्रश्न पाहतोय आपण. भारतातील नियोजनाखालील औद्योगिक विकास. त्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन, प्राथमिक व दुय्यम उद्योगांचा विस्तार, क्षेत्रीय असमानता कमी करणे, नवीन तंत्रज्ञान व संशोधन संस्थांचा विकास, तसेच औद्योगिक व वित्तीय धोरणांच्या माध्यमातून खाजगी क्षेत्राला चालना देणे. नेक्स्ट आहे त्याचे आपण विकासाचे विविध पैलू. त्यातले पहिलं आहे पंचवार्षिक योजना. 1991 पासून भारतात राबवलेल्या पंचवार्षिक योजनांचा उद्देश औद्योगिक क्षेत्राला सुव्यवस्थित मार्गदर्शन देणे आणि दीर्घकालीन आर्थिक विकास सुनिश्चित करणे होता. दुसरा आहे आपला प्राथमिक व दुय्यम उद्योगांचा विकास. तिसरा मुद्दा आहे आपला क्षेत्रीय समतोल विकास. चौथा मुद्दा आहे सरकारी औद्योगिक धोरणे. पाचवा मुद्दा आहे आपला तंत्रज्ञान व संशोधनांवर भर. सहावा आहे रोजगार निर्मिती व सामाजिक कल्याण. तुम्हाला माहिती आहे का, औद्योगिक विस्तारामुळे थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये काय झालं, रोजगाराच्या संधी वाढल्या आणि त्यामुळे काय झालं, लोकांचे उत्पन्न वाढले. त्यामुळे सामाजिक कल्याण साध्य झालं. सातवा आहे आपला निर्यात व आर्थिक धोरणे. आठवा आहे उद्योगांचे समन्वित व संतुलित विकास. सरतेसरचे सारांश असतो जो आपल्याला लिहायचा असतो. भारतामध्ये नियोजनाखालील औद्योगिक विकास हा पंचवार्षिक योजना, सरकारी धोरणे, तंत्रज्ञान, संशोधन, रोजगार, निर्यात व क्षेत्रीय समतोल यांच्या संगमातून साध्य झाला. आता सहावा प्रश्नाकडे वळतो. भारतातील खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची भूमिका, समस्या व भविष्य. तुम्हाला विचारले गेले प्रश्न की भारतातील खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची भूमिका लिहा, समस्या लिहा किंवा भविष्य काय. कदाचित हा प्रश्न तुम्हाला एकत्र विचारला जाईल किंवा वेगवेगळा विचारला जाईल. आपल्याकडे मुद्दे तयार आहेत. प्रस्तावना मात्र एक पाठ करून गेलं तरी चालेल, काय हरकत नाही. ही आपली प्रस्तावना आहे त्या प्रश्नांची. सार्वजनिक क्षेत्राचे उद्योग राष्ट्रीय हित, दीर्घकालीन स्थिरता आणि सामाजिक कल्याण यासाठी कार्य करतात. हे उद्योग ऊर्जा, रेल्वे, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, मूलभूत बांधकाम यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात. तसेच ग्रामीण व अल्पविकसित भागांमध्ये उद्योग स्थापन करून क्षेत्रीय समतोल विकास साधतात. सार्वजनिक उद्योग सरकारच्या धोरणांचा भाग म्हणून काम करतात आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य व आधार संरचना सुनिश्चित करतात. भारताच्या औद्योगिक धोरणाची प्रभावी रचना केवळ आर्थिक विकास नव्हे तर सामाजिक कल्याण, रोजगार निर्मिती आणि राष्ट्रीय सामर्थ्य सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ठरते. आता उद्योगांची भूमिका. खाजगी क्षेत्रामध्ये काय भूमिका आहे, तर इथं उत्पादन वाढवणे व नवउद्योग
स्थापना, रोजगार निर्मिती, बाजार स्पर्धा व उत्पादन क्षमता. त्यानंतर आहे सार्वजनिक क्षेत्र, उद्योगांची भूमिका सार्वजनिक क्षेत्र. त्यामध्ये समाजोपयोगी उद्योग चालवणे, आर्थिक समतोल राखणे, राष्ट्रीय धोरण राबवणे हे येतं. त्यानंतर भांडवल आणि गुंतवणूक, खाजगी उद्योग, सार्वजनिक उद्योग हे यामध्ये मोडतं. त्यानंतर आहे प्रमुख समस्या खाजगी उद्योगाची. तर बघून घ्या, बाजारातील स्पर्धा आहे, आर्थिक संकट आहे, तांत्रिक नवकल्पना व खर्च. आता प्रमुख समस्या सार्वजनिक उद्योगाच्या, ओके. कार्यक्षमतेत कमीपणा, प्रशासनिक अडथळे, राजकीय हस्तक्षेप, अनुत्पादकता व आर्थिक तोटे. नेक्स्ट आहे नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर. त्यामध्ये खाजगी उद्योग आहे, सार्वजनिक उद्योग. खाजगी उद्योगमध्ये काय जलद नवकल्पना स्वीकारतात, नवीन तंत्रज्ञानाचं अवलंबन करतात, उत्पादन प्रक्रिया सुधारतात आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक राहतात. आणि सार्वजनिकमध्ये काय येतं, तंत्रज्ञानाच्या स्वीकारात अधिक सावध असतात, परंतु मोठ्या प्रमाणात काय होतात, आधारभूत सुविधालाच काय म्हणतात आपण, पायाभूत सुविधा, ऊर्जा, वाहतूक, पाणी पुरवठा, ज्या आर्थिक विकासासाठी काय आवश्यक आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे आपला 14, भविष्यकालीन दिशा खाजगी क्षेत्र. त्यानंतर आहे भविष्यकालीन दिशा सार्वजनिक क्षेत्र. इथे आपल्याला सारांश लिहायचा आहे. आता हा जो वरील पार्ट होता ना, आपण पुन्हा एकदा वरती जाऊया. हा जो पार्ट होता ना, हा औद्योगिक अर्थशास्त्रातला युनिट 1 भाग होता. इकडे मी तुम्हाला तुमचा सिलेबस दाखवण्याचा प्रयत्न करते, मगाशी मी दाखवला नाही. हे बघा, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हा आपला सिलेबस आहे सेमेस्टर 1चा, इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. हा जस्ट आपण पाहिला तो आपला मॉडेल 1 होता. तुम्हाला त्याचं मराठीत जर ट्रान्सलेट करायचं असेल तर हे बघा, आपण पहिला प्रश्न पाहिला, औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ व व्याप्ती, औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज व महत्त्व, औद्योगिक व कृषी विकास आणि औद्योगिकरण. नेक्स्ट, औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक. नेक्स्ट, भारतामधील नियोजनाखाली औद्योगिक विकास. नेक्स्ट, भारतातील खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची भूमिका व समस्या स्पष्ट करा. आता आपण पाहत आहोत घटक दुसरा, उद्योग व बाजार कार्यक्षमता. आणि हा अतिशय IMP आहे. त्यातला कुठलाही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाणार आहे. मॉडेल 2, घटक 2. आता घटक 2 आहे उद्योग व बाजार कार्यक्षमता. त्यातील पहिला प्रश्न आहे आपला, काही मूलभूत संकल्पना, कारखाने म्हणजे प्लांट, फर्म आणि इंडस्ट्री. त्याची प्रस्तावना मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ती प्रस्तावना तुम्ही वाचून घ्या, त्याचा अभ्यास करा आणि पेपरमध्ये छान पद्धतीने लिहा. कारखाना, काही मूलभूत कारखाना, उद्योग व बाजार कार्यक्षमतेच्या अभ्यासात कारखाना ही मूलभूत संकल्पना आहे. कारखाना म्हणजे काय रे, उत्पादन प्रक्रिया चालवण्यासाठी वापरले जाणारे स्थिर साधन संपत्तीचे एक ठिकाण. त्याची व्याख्या इथे दिलेली आहे. कारखाना म्हणजे उत्पादन प्रक्रिया चालवण्यासाठी स्थिरपणे वापरल्या जाणाऱ्या भौतिक साधन संपत्तीचे ठिकाण. यामध्ये मशिनरी, उपकरणे, इमारत, जमीन यांचा काय होतो समावेश. जमीनच्या शब्दाऐवजी आपण तिथे भूमी हा शब्द यूज करतो. त्यानंतर त्यांचे मुख्य मुद्दे मी या ठिकाणी दिलेले आहेत. तर तुम्हाला प्लांट किंवा कारखाना हे जर वेगळं विचारलं गेलं तर तुम्हाला हे जे मुद्दे आहेत ते मोठे पद्धतीने स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारलं गेलं की कारखाना, उद्योग संस्था आणि उद्योग हे तीनही एकाच प्रश्नामध्ये विचारले गेले तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे त्या पद्धतीने तुम्हाला थोडक्यामध्ये लिहायचं आहे. संस्था, त्यालाच फर्म आपण उद्योग संस्था म्हणतो, त्याची आपल्याला प्रस्तावना थोडक्यात लिहायची आहे. फर्म म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला पेपरमध्ये लिहायला लागेल. त्यानंतर त्याचे मुद्दे देखील मी या ठिकाणी दिलेले आहेत. 5 मुद्दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी इथे. त्यानंतर इंडस्ट्री संदर्भात जर वेगळा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला प्रस्तावना थोडी विस्तारित लिहावी लागेल. व्याख्या आहे, मुख्य मुद्द्यांचे स्पष्टीकरण या ठिकाणी मी दिलेलं आहे. पहिला मुद्दा आहे उत्पादनाची विस्तृत श्रेणी समजते, बाजारातील सहभागी फर्मची संख्या ठरते, उत्पादन प्रक्रियेत साम्य व प्रतिस्पर्धा दिसून येते. नेक्स्ट, आर्थिक धोरणे व नियम यांचा परिणाम स्पष्ट होतो. असं. आणि 5वा मुद्दा दिलेला आहे बाजार, मार्केट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाजार म्हणजेच काय, विक्रेते व ग्राहक यांच्यात माल व सेवांची म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण होण्याची जागा किंवा व्यवस्था होय. तर त्या बाजाराचे देखील आपण मुद्दे या ठिकाणी अभ्यासतोय. उत्पादन व सेवांचा विनिमय होतो. दुसरा, किंमत निर्धारणाचा आधार तयार करतो.
मागणी व पुरवठ्याचे संतुलन साधतो, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करतो, आर्थिक व ग्राहक हितांचे संरक्षण करतो. आता बाजार कार्यक्षमता याचे देखील मी इथे प्रस्तावना तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुद्दे आहेत, सारांश आहे. नेक्स्ट आहे बाजार संरचना व बाजार सामर्थ्य यांची देखील प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतर बाजाराची व्याख्या. बाजार म्हणजे विक्रेते व ग्राहक यांच्यात वस्तू व सेवांची देवाणघेवाण होण्याची जागा किंवा व्यवस्था होय. त्याचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूया. पहिला मुद्दा आहे उत्पादन व सेवांचा विनिमय सुनिश्चित करणे. दुसरा किंमत निर्धारणाचा आधार तयार करतो. तिसरा आहे मागणी व पुरवठ्याचे संतुलन साधतो. चौथा आहे स्पर्धात्मक वातावरण निर्माण करतो. पाचवा आहे ग्राहक हिताचे संरक्षण करतो. आणि सहावा आर्थिक व संसाधन वापर कार्यक्षम ठेवतो. आणि हे ओके. त्यानंतर आहे बाजार सामर्थ्य. त्याची व्याख्या. बाजार सामर्थ्य म्हणजे काय? एखादी फर्म किंवा उद्योग बाजारातील किंमत आणि उत्पादनावर कितपत प्रभाव टाकू शकतो. बाजार सामर्थ्य म्हणजे एखादी फर्म किंवा उद्योग बाजारातील किंमत आणि उत्पादनावर कितपत प्रभाव टाकू शकतो याची क्षमता. आलं लक्षामध्ये? त्याचे देखील आपण या ठिकाणी 6 मुद्दे घेतलेले आहेत. ते तुम्हाला 6 मुद्दे अभ्यासायला लागतील. आणि मुद्दे प्रथम पाठांतर करणे. हे जे हे तुम्ही वहीमध्ये लिहा, पाठांतर करा, कसंही करा. एक स्वतःची नोट्स घ्या. त्या नोट्समध्ये आताही देखील व्हिडिओ तुम्ही बघत असताना व्हिडिओ थोडीशी स्टॉप करा आणि प्रश्न लिहा आणि व्याख्या लिहा आणि मुद्दे लिहा. पेपरच्या वेळेस व्याख्या आणि मुद्दे पाठ करून जायचे. बाकीचं तुम्ही अभ्यासलेलंच असतं. एकदा वाचले की ते लक्षात राहतं. नाही लक्षात राहिलं तर दुसऱ्यांदा वाचा. निवांतपणे वेळ काढा आणि शांतपणे हे अभ्यासा. आणि मग शॉर्ट नोट्स काढून घ्या. पण मुद्दे त्याच्यामध्ये ॲड करा. मुद्दे पाठांतर केले का पेपरच्या वेळेस सगळं तुम्हाला शांतपणे माइंड ठेवलं की सगळं आठवेल. नेक्स्ट प्रश्न बाजार वर्तन व बाजार कार्यक्षमता त्याची देखील प्रस्तावना या ठिकाणी आपण अभ्यासतोय. बाजार वर्तनाचे देखील आपण व्याख्या. बाजार वर्तन म्हणजे फर्म आणि उद्योगांची बाजारातील कृती ज्या अंतर्गत ते किंमत, उत्पादन, जाहिरात आणि स्पर्धात्मक धोरणे ठरवतात. त्याचे देखील आपण मुद्दे इथे पाहतोय. किंमत धोरणे ठरवणे, उत्पादनाचे प्रमाण ठरवणे, जाहिरात व प्रचार धोरणे आखते. नेक्स्ट स्पर्धात्मक धोरणे ठरवते, प्रवेश व बाहेर पडण्याच्या धोरणांचा अभ्यास करते, ग्राहक व बाजारांचे संबंध सुधारते. दुसरा आहे बाजार कार्यक्षमता. बाजार कार्यक्षमता म्हणजे उद्योग व बाजारातील उत्पादन व सेवा वितरणाची कार्यक्षमता, नफा, स्पर्धा आणि ग्राहक संतुष्टीचा एकत्रित अभ्यास. पहिला आहे उत्पादन व सेवा वितरणाची कार्यक्षमता मोजते, किंमत व नफा निर्धारणाचे मूल्यांकन करते, ग्राहक संतुष्टी व मागणी तपासते, संसाधनांचा कार्यक्षम वापर तपासते, उद्योग व बाजारातील स्पर्धात्मकतेचा परिणाम दाखवते. हे आपले मुद्दे आहेत. धोरणात्मक सुधारणा व नियमांसाठी मार्गदर्शन करते. सरतेशेवटी सारांश लिहायचा. त्यानंतर चौथा आहे आपला औद्योगिक संयुगे, त्याची कारणे आहे, विलिनीकरण आहे व एकत्रीकरण. हा प्रश्न तुम्हाला एकत्रितपणे विचारला जाऊ शकतो. औद्योगिक संयुगे. तर मग त्याच्या अशा पद्धतीने मी त्याची फोड देखील केलेली आहे. तुम्हाला वेगळा औद्योगिक संयुगे. आता कसं बोर्डाची एक्झाम म्हटल्यावर कसं विचारेल काय विचारेल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक टॉपिकचे 7-7 मुद्दे 8-8 मुद्दे मी काढून देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. प्रस्तावना आहे इथे. त्याची कारणे जर विचारली गेली सेपरेट तर तुम्हाला असे 1 ते 7 मुद्दे या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते देखील तुम्ही अभ्यासा. त्यानंतर आहे विलिनीकरण व एकत्रीकरण याची देखील प्रस्तावना दिलेली आहे. व्याख्या आहे बघा. विलिनीकरणाची वेगळी व्याख्या दिलेली आहे आणि एकत्रीकरणाची पण वेगळी व्याख्या दिलेली आहे. त्याचे देखील मुद्दे दिलेले आहेत. मी 8-7 मुद्दे आहेत. त्याचा अभ्यास करणं. त्यानंतर औद्योगिक मक्तेदारी व मक्तेदारीचे नियंत्रण. प्रश्न क्रमांक 5. औद्योगिक मक्तेदारी. औद्योगिक अर्थशास्त्रात मक्तेदारी ही अशी स्थिती आहे जिथे एखादी फर्म किंवा उद्योग संपूर्ण बाजारावर नियंत्रण ठेवते आणि इतर प्रतिस्पर्धक फारच कमी किंवा नसतातच. त्यातला एकल विक्रेत्याचे प्रभुत्व, स्पर्धेचा अभाव, उच्च किंमत व नफा, उत्पादनावर नियंत्रण, नवकल्पना व गुंतवणूक, ग्राहक हिताचा परिणाम. अशा पद्धतीने तुम्हाला मी 12 मुद्दे देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. कारण की प्रश्न मोठा आहे ना. आता नेक्स्ट स्पर्धा योग्य बाजार. त्याची देखील प्रस्तावना व्याख्या दिलेली आहे. स्पर्धायोग्य बाजारामध्ये पण तुम्हाला सुलभ प्रवेश व बाहेर पडणे पहिला मुद्दा. दुसरा दीर्घकालीन लाभ मर्यादित. तिसरा आहे संसाधनांचा कार्यक्षम वापर. चौथा किंमत व गुणवत्ता संतुलन. पाचवा नवकल्पना व तंत्रज्ञानाचा प्रसार. ठीक आहे. सातवा आहे उत्पादन भिन्नीकरण.
हा प्रश्न आहे आपल्याला. त्याची देखील प्रस्तावना, व्याख्या, जरा जास्त प्रस्तावना आहे, व्याख्या आहे, मुख्य मुद्दे दिलेले आहेत या ठिकाणी. ग्राहकांना आकर्षित करतं, स्पर्धात्मक स्थान निर्माण करणं, किंमत लवचिकता आहे, ग्राहक निष्ठा वाढवणं. बरोबर ना, उत्पादनाच्या भिन्न वैशिष्ट्यामुळे एक ग्राहक एकाच ब्रँडशी निष्ठावून राहतात. नवकल्पना, प्रोत्साहन. 6वा मुद्दा आहे आपला, 7वा, 8वा आणि सरतेशेवटी सारांश. हा आता आपला 8वा प्रश्न. टोटल 12 प्रश्न आहेत तुम्हाला ह्या दुसऱ्या घटकामध्ये. 8वा प्रश्न, प्रमाणातील व व्याप्तीतील अर्थलाभ याची प्रस्तावना या ठिकाणी दिलेली आहे. प्रस्तावना बघून घ्या. प्रस्तावना थोडी मोठी दिलेली आहे, मोठी झाली ती. व्याख्या, प्रमाणातील लाभाचे पण मुद्दे दिलेले आहेत 8, कारण की जर प्रश्न सेपरेट विचारला गेला तर 8 मुद्दे असणं गरजेचं आहे. आणि व्याप्तीतील अर्थलाभ याचे देखील वेगळे मुद्दे दिलेले आहेत, त्याची देखील थोडक्यात व्याख्या आहे. आणि मुद्दे अभ्यासून घ्या, मुद्दे लिहून काढा छान पद्धतीने. व्हिडिओ स्टॉप करा, वही पेन घ्या, एक वही करा स्वतःसाठी. ती वहीमध्ये छान पद्धतीने तुम्ही लिहून घ्या तुमच्या स्वहस्ताक्षरामध्ये. नववा आहे औद्योगिक स्थानाची संकल्पना. औद्योगिक स्थानाची संकल्पना यामध्ये काय, औद्योगिक स्थानाचा अभ्यास उद्योगाच्या आर्थिक धोरणांवर, विस्तार योजनांवर आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर काय करतो, परिणाम करतो. त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. मुख्य मुद्द्यांचे विस्तृत स्पष्टीकरण, त्यामध्ये कच्चा माल व साधन संपत्तीची उपलब्धता, कामगार व मानव संसाधने, बाजाराशी जवळीक, वाहतूक आणि संपर्क सुविधा, औद्योगिक सुविधा व सेवांची उपलब्धता. अशा प्रकारे तुमचे 8 मुद्दे या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आहे औद्योगिक स्थान निर्धारणाचे घटक. औद्योगिक स्थान निर्धारण, औद्योगिक उद्योगात उद्योग स्थापन करताना योग्य स्थानाचे निर्धारण अत्यंत महत्त्वाचे आहे. उद्योगाचे स्थान उत्पादन खर्च, कार्यक्षमता, वितरण, वाहतूक, बाजारात प्रवेश, स्पर्धात्मक स्थिती आणि दीर्घकालीन टिकाव यावर थेट परिणाम करते. याचे देखील तुम्हाला मी 7 मुद्दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 8 सॉरी. यानंतर पाहूया आपण वेबर. आता वेबरचा आणि फ्लॉरेन्सचा औद्योगिक स्थान निश्चितीचा सिद्धांत, आणि हे प्रत्येक पेपरमध्ये येतं. तर त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा. आणि याचे मला वाटते ऑलरेडी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तरी पण तुम्हाला जर नाही मिळाले तर मी इथे तुम्हाला तो प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला काय विचारला, वेबरांच्या औद्योगिक स्थान निश्चिती सिद्धांताचे सदोषात्मक परीक्षण करा. त्याचे प्रस्तावना दिलेले आहे, व्याख्या दिलेली आहे, मुद्दे आहेत. आंतरराष्ट्रीय घटकांचा विचार नाही. आणि ते सारांश आहे कोण, हा आपला सारांश आहे का प्रश्नाचा. त्यानंतर फ्लॉरेन्स याचा उद्योगाच्या स्थान निश्चितीचा सिद्धांत, त्याची देखील प्रस्तावना आहे, व्याख्या आहे. त्यांचे विश्लेषण, सरकारी खर्च न्यून असलेले स्थान सर्वोत्तम. दुसरा, बाजारपेठेचे महत्त्व. तिसरा, प्रमाणातील अर्थ. चौथा, मजूर उपलब्धता व वेतन दर. वाहतूक खर्चाचा सापेक्ष प्रभाव. नेक्स्ट, कच्च्या मालाच्या सानिध्याचे महत्त्व. नेक्स्ट, यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा प्रभाव. उद्योग समूहांचे फायदे आणि त्याचे निष्कर्ष. अशा प्रकारे आपल्याला MA पार्ट 1 ची सेमिस्टर 1 इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, त्यालाच आपण औद्योगिक अर्थशास्त्र असे म्हणतो, त्याची ही नोट्स तुम्हाला संपूर्णपणे मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एका वहीमध्ये खूप सुवाच्य आणि सुंदर अक्षरामध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा आणि मुद्दे पाठ करा, छान अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. ठीक आहे, धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास, ह्या व्हिडिओमध्ये असलेली माहिती तुम्हाला आवडली तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखेच मार्क्स त्यांना देखील अधिकाधिक पडतील आणि त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये अधिकाधिक मार्क्स मिळवण्यासाठी ह्या व्हिडिओचा फायदा व्हावा. म्हणून माझा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.